नमस्कार मित्रांनो, सगळ्यांचे स्वागत माझ्या कॉमन मॅन या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, विधानसभेचा प्रचार आता शिगेला पोचलेला आहे. मोठे मोठे दिग्गज नेते महाराष्ट्रात हजेरी लावत आहेत. दिल्लीश्वर म्हणजे पंतप्रधान मोदी असतील, भारतीय जनता पार्टीचे अमित शहा असतील किंवा काँग्रेसचे राहुल गांधी असतील, खरगे असतील, हे मोठे नेते महाराष्ट्रामध्ये हजेरी लावत आहेत. आणि महाराष्ट्र हा उत्तर प्रदेशनंतर सगळ्यात जास्त विधानसभेच्या जागा असणारा मतदारसंघ आहे. त्यामुळं या निवडणुकीला प्रचंड महत्त्व प्राप्त झालं आहे. इतकंच नव्हे तर राजकारणात आता सध्या इतका चिखल झाला आहे. चिखल हा शब्द माझा नाही बरं का, राज ठाकरे यांनी वापरला आहे शब्द. आणि तो चिखल कोणी केला आहे? त्यांनी शरद पवार यांचं नाव घेतलं आहे. ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर खडखडीत बरे झाले आहेत आणि काल सोलापुरात त्यांची अतिशय जंगी अशी सभा झालेली आहे. संतोष पवार हे जे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार आहे यांच्या प्रचारार्थ या सभेमध्ये प्रकाश आंबेडकरांनी पुन्हा एकदा शरद पवार यांचा उल्लेख केला. त्याचप्रमाणे आरक्षणाबाबत ते बोलले की ओबीसींचे आरक्षण क्रिमिलेअर याबाबत देखील त्यांनी सांगितलं. आरक्षणाच्या वर्गीकरणाबाबत देखील सांगितलं. न्यायव्यवस्था कशा पद्धतीने निर्णय देते आहे आणि त्याचं स्वागत मोठ्या दोन प्रमुख पक्षांकडून केलं जाते आहे, भारतीय जनता पार्टी आणि काँग्रेस, म्हणजे प्रस्थापित पक्ष आपण त्यांना म्हणूयात. अशा सगळ्या पार्श्वभूमीवर प्रकाश आंबेडकर यांनी पुन्हा एकदा म्हणतो, पण याच्यापूर्वी देखील प्रकाश आंबेडकर हे शरद पवार यांच्याबद्दल बोललेले आहेत आणि दाऊदच्या भेटीबद्दल त्यांनी उल्लेख केला. काल त्यांनी संबंध आहेत असं सांगितलं. म्हणजे पत्रकार परिषद झाली सभेच्या आधी तिथे पण, आणि सभेत देखील सांगितलं की शरद पवार आणि दाऊद इब्राहिम यांचे संबंध आहेत. 1990 ते 2000 या काळात झालेला बॉम्बस्फोटांबद्दल दाऊद इब्राहिमचा हात आहे हे सिद्ध झालेलं आहे. पण त्यामागे शरद पवार यांच्या भेटीचा काही संबंध आहे का याचा शोध घेतला पाहिजे. व्होरा कमिटी जी नेमली गेली होती त्याच्या रिपोर्टबद्दल देखील माहिती घेतली पाहिजे. असं सांगताना त्यांनी आरक्षणाला धोका आहे, संविधानाला धोका नाही आहे किंवा धर्मालाही धोका नाही आहे हे त्यांनी स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला की तुमच्या घरातला देवारा तुम्ही काय बाहेर नेऊन ठेवणार नाही आहेत आणि तशी वेळ जेव्हा येईल तेव्हा धर्माला धोका आहे असं म्हणता येईल. पण सध्या उंबरठ्यावर येऊन ठेपलेलं संकट ओबीसींकरताच प्रामुख्याने आरक्षणाला धोका आहे. विधानसभेच्या निवडणुकांनंतर कदाचित आरक्षण जाऊ शकतं अशी त्यांनी भीती व्यक्त केलेली आहे. अनेक शरद पवार यांच्या समर्थकांना हे वाटत असेल की बाळासाहेब आंबेडकर मुद्दाम शरद पवार यांना टार्गेट करत आहेत काय, आणि नेहमीचे आरोप करतीलच करणारे की भारतीय जनता पार्टीची सुपारी घेतली आहे काय किंवा बी टीम आहे हे काही लोक सांगण्याचा प्रयत्न करतील. मित्रांनो, तसं अजिबात नाही, कारण भारतीय जनता पार्टी आधीपासूनच प्रकाश आंबेडकर यांच्या निशाण्यावर आहेच. दोन्ही प्रस्थापित पक्ष काँग्रेस आणि भारतीय जनता पार्टी. बाळासाहेब आंबेडकर आजारपणातून बरे झाल्यानंतर, म्हणजे हॉस्पिटलमध्ये तर त्यांना कोणी भेटायला जाऊ शकत नव्हतं, पण बरे झाल्यानंतर त्यांना कोण कोण भेटायला येतंय, त्यांच्या प्रकृतीची चौकशी करायला, त्यांना शुभेच्छा द्यायला कोण कोण येतंय याची मी उत्सुकतेने वाट पाहत होतो. आणि मला अपेक्षा होती की उद्धवजी ठाकरे येतील भेटायला, कारण उद्धव ठाकरे एकटे पडल्यानंतर सगळ्यात आधी त्यांना साथ देणारे होते वंचितचे ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर, माननीय प्रकाश आंबेडकर. मात्र उद्धव ठाकरे तिथे फिरकलेले नाही आहेत त्यांना भेटायला. पण दोन नेते, होय प्रामुख्याने दोन नेते असं नाव घेतो मी, हे प्रकाश आंबेडकरांना आवर्जून भेटलेले आहेत. आणि त्यावरून प्रकाश आंबेडकर शरद पवारांना टार्गेट करत आहेत काय, तसंच विधानसभेच्या निवडणुकांनंतर एक नवीन समीकरण जुळणार आहे काय, याबाबत आपण या व्हिडिओत चर्चा करणार आहोत. अमित शहांनी संकेत दिलेत असं म्हणतात, म्हणजे त्यांच्या भाषणातून असे संकेत मिळाल्याचं सांगतात की पुढचा मुख्यमंत्री विधानसभेत जर महायुतीला पुरेशा जागा मिळाल्या, बहुमत मिळालं, तर मुख्यमंत्री हे देवेंद्र फडणवीस असतील. एकनाथ शिंदे यांना पुन्हा संधी दिली जाणार नाही हे संकेत आहेत. म्हणजे असे संकेत पत्रकार काढत असतात किंवा तज्ज्ञ असे संकेत देत असतात. शक्यता आहे की एकनाथ शिंदे आता मुख्यमंत्री बनणार नाहीत. भारतीय जनता पार्टी 160 जागा लढवते. त्याचप्रमाणे मनसे, महाराष्ट्र नवनिर्माण सेना देखील मैदानात उतरलेली आहे. आणि या पार्श्वभूमीवर तुम्हाला माहिती आहे की अमित ठाकरे यांना पाठिंबा भारतीय जनता पार्टीने जाहीर केलेला आहे आणि
शिवसेनेचे सदा सरवणकर आणि भारतीय जनता पार्टी यांच्यात संघर्ष निर्माण झाला होता. तो संघर्ष आहेच. सदा सरवणकर यांनी फॉर्म काही मागे घेतलेला नाहीये. मग हे नवे समीकरण बघा कसे वाटते तुम्हाला. म्हणजे माझ्या आकलेनुसार भारतीय जनता पार्टी जर चांगल्या जागा मिळाल्या आणि मनसेला देखील चांगल्या जागा मिळाल्या, चांगल्या म्हणजे पुरेशा म्हणूयात आपण, किंवा बहुमत आणण्यात का, तर भारतीय जनता पार्टी एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादीचे अजितदादा पवार यांना सोडचिठ्ठी देऊन मनसेबरोबर सरकार बनवेल काय. कारण राज ठाकरेंनी देखील तसे संकेत दिले आहेत की पुढचे सरकार भाजपचे असेल आणि आम्ही देखील सत्तेत सहभागी असू. हा एक अर्थ निघू शकतो. अजून एक अर्थ निघू शकतो, जर मनसे आणि भारतीय जनता पार्टी एकत्र येण्याच्या गोष्टी करत असतील तर मग अजून कोण कोण एकत्र येणार आहे. प्रकाश आंबेडकरांचं काही नवे समीकरण आहे काय, हा देखील प्रश्न उरतो. आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे काय करतील. तर सध्या असं लक्षात येतंय की उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची काँग्रेसशी जवळीक वाढलेली आहे. होय, काँग्रेसची जवळीक वाढली आहे. आणि जर असंही शक्य झालं तर काँग्रेसनी जास्त जागा घेतल्या आहेत. सुमारे 105 ते 106 जागांवर काँग्रेस लढते आहे. आणि काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांना जर पुरेशा जागा मिळाल्या ते सरकार बनवतील काय. शरद पवार हे सत्तेत असतील की नसतील काहीच सांगता येत नाही. कारण शरद पवार कुठल्या वेळी कोणता पावित्रा घेतील. ते कदाचित भाजपसोबत देखील जाऊ शकतात. आता प्रकाश आंबेडकरांना भेटायला गेलेले दोन प्रमुख नेते म्हणजे एकनाथ शिंदे साहेब आणि अजितदादा पवार, त्यांनी जरी सांगितलं की या भेटीचा राजकीय अर्थ काहीही नाही आहे, आम्ही त्यांच्या प्रकृतीची चौकशी करायला आलो होतो, इथे जवळ प्रचारला आलो होतो, त्यामुळे आम्ही भेट घ्यायला आलेलो आहे. पण आता लक्षात घ्या, वंचितच्या समर्थकांनी ही खूणगाठ मनाशी बांधायला हरकत नाही की हे देखील नवे समीकरण आहे की भाजप आणि मनसे जर एकत्र जाणार असतील तर एकनाथ शिंदे हे स्वतंत्र सरकार बनवण्याची तयारी करत आहेत काय. स्वतंत्र सरकार याचा अर्थ एकनाथ शिंदे, अजितदादा पवार राष्ट्रवादी आणि माननीय बाळासाहेब आंबेडकर हे तीन पक्ष देखील एकत्र येऊन सत्ता बनवू शकतात, याचे हे संकेत आहेत असं मला वाटतं. म्हणजे एकीकडे उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि काँग्रेस, दुसरीकडे भारतीय जनता पार्टी आणि मनसे, आणि तिसरीकडे वंचित बहुजन आघाडी, शिंदे एकनाथ शिंदे शिवसेना आणि अजितदादा पवार राष्ट्रवादी. बघूयात, अर्थात बराच वेळ आहे अजून हे सगळे समीकरणं, पण सध्या तरी संकेत मिळत आहेत. आणि तुमच्या मनात जर येत असेल की शरद पवार यांनाच का टार्गेट केलं जातं, यांनाच केलं जात नाहीये. राज ठाकरेंनी देखील शरद पवारांना टार्गेट केलेलं आहे. जाणता राजा म्हणवले जाणारे, स्वतःला देवांचा बाप म्हणवणारे, महाराष्ट्राच्या राजकारणात दीर्घकाळ असणारे शरद पवार यांनी निवृत्तीचे देखील संकेत दिलेले आहेत. नवीन रक्ताला पुढे आणण्यासाठी त्यांनी संबोधन केलेलं आहे. त्यांच्या अजितदादा पवार यांच्या विरोधात उभ्या असलेल्या नातवासाठी. होय, शरद पवार यांचं भवितव्य काय आहे हा प्रश्नचिन्ह आहे. पण शरद पवार यांना त्याची काळजी नाही, कारण ते कोणतंही रूप घेऊ शकतात. कोणतंही रूप म्हणजे काय, त्यामुळे सत्तेसाठी ते कुठल्याही पक्षाशी तडजोडी करू शकतात. हे आत्तापर्यंत महाराष्ट्राने अनेक वेळा बघितलेलं आहे. आणि तोच आरोप मुख्यतः राज ठाकरेंचा होता की राजकारणातला चिखल जो झाला आहे तो शरद पवार यांच्यामुळेच झाला आहे. बाळासाहेब आंबेडकर शरद पवारांना टार्गेट करतायत का, याचं उत्तर मी नाही असं देईन. शरद पवार यांना टार्गेट करण्याचा प्रश्नच येत नाही. वंचित बहुजन आघाडी कधीही फॅक्ट्स म्हणजे रियालिटी किंवा वास्तव काय ते सांगण्याचा प्रयत्न करते. आणि शरद पवार यांनी हे नाकारलेलं नाही आहे. प्रकाश आंबेडकर यांच्या आरोपाबद्दल ते काहीच बोलत नाही आहे. दाऊद इब्राहिमच्या संबंधांबद्दल, त्याच्या भेटीबद्दल देखील नाकारलं जात नाही, काही स्पष्टीकरण दिलं जात नाही आहे. असं का असेल माहीत नाही, पण स्पष्टीकरण दिलं जात नाही आहे. त्यामुळे आता वंचित बहुजन आघाडीच्या मागे आपण ठामपणे उभे राहा. ओबीसीनं जर आरक्षण वाचवायचं असेल तर, त्याचप्रमाणे संविधानाचं राज्य आणायचं असेल तर, राहुल गांधी कसे कोरे संविधान हातात घेऊन फिरतात आणि नोटपॅड आणि पेन, नोटपॅड म्हणून कोरं संविधान वापरलं जातं, हा देखील संविधानाचा अपमानच आहे. हे तुम्ही बघितलेलं नागपूरच्या सभेत. त्यामुळे संविधानाच्या हाकाटीला बळी न पडता जास्तीत जास्त लोकांनी, वंचित बहुजन आघाडीच्या समर्थकांनी, ओबीसींनी, सर्व आदिवासी संघटनांनी पाठिंबा दिला पाहिजे आता फक्त वंचित बहुजन आघाडी यांनाच. तरच आपल्याला किंग मेकर बाळासाहेब ठाकरे बघायला मिळतील. ते शिंदेंना कदाचित मुख्यमंत्री होण्यासाठी मदत करतील आणि ते देखील सत्तेत असतील. म्हणजे वंचितचा
सहभाग सत्तेत होईल. बघा, मला जे वाटलं ते मी सांगण्याचा प्रयत्न करतोय. प्रकाश आंबेडकर आता पुन्हा कामाला लागलेले आहेत आणि नवीन समीकरण आकाराला येण्याचा प्रयत्न चाललेला आहे असं मला वाटतंय. शरद पवारांना टार्गेट करण्याचा प्रश्नच नाही त्यांना टार्गेट करण्याचा, कारण त्यांनी स्वतःच निवृत्तीचे देखील संकेत दिलेले आहेत. बघूयात आता, अजून विधानसभाच्या निवडणुका दूर आहेत, 10 दिवस आहेत. प्रचारामध्ये अजून कोण कोण कोणावर काय काय शरसंधान करतं, काय काय टीका करतं ते देखील बघणे मनोरंजक आणि अभ्यासपूर्ण असेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूयात नवीन व्हिडिओत कॉमन मॅनसह. धन्यवाद. गॅस सिलेंडर विसरू नका.